शिवसेना उपजिल्हा प्रमुख नवी मुंबई सुरेश सकपाळ यांच्या वतीने आम्हाला सामनावीराच्या पुरस्कारासाठी विशेष सहकार्य आहे आणि हा पुरस्कार मुख्य व्यासपीठावरून आम्ही प्रदान करत आहोत। आदित्य दादा चोरगे आणि संजय दादा मोरे यांना विनंती आहे की आपल्या संयुक्त विद्यमानाने हा सामनावीराचा पुरस्कार आपण अतुल भालेकर यांना प्रदान करावा। जिल्हा आयकॉन म्हणून या प्रीमियर लीग मध्ये खेळत आहेत आणि या प्रीमियर लीग मध्ये खेळताना 17 धावा आणि एक गडी त्यांनी गोलंदाजी करताना टिपला आपण त्यांना देत आहोत। सामनावीराचा पुरस्कार जबरदस्त खेळ त्यांचा राहिला आणि या जोरावरती संघाने सामना जिंकलाय। आपण त्यांना कॅश प्राइज आणि त्याचबरोबर सामनावीराची ट्रॉफी आणि कॅश प्राइज आहे केएसके प्रीमियर लीगचा आपण ते प्रदान करत आहोत। अतुल तुमच्याशी वार्तालाप करायला आवडेल। तुम्ही चांगलं खेळलात, 17 धावा कुठल्या, सुरुवात वीरेंद्र सहवाग स्टाईल आणि सामना फिनिश केला महेंद्र सिंग धोनी स्टाईल, काय बोलाल? खरं तर पहिल्यांदा संतोष सर आणि सकाराम शेट यांचा मी आभार मानेन, कारण का केएसके प्रतिष्ठान लीगमध्ये त्यांनी मला एक जिल्हा आयकॉन म्हणून खेळण्यास संधी दिली। क्या बात आहे, असंच तुमचा खेळ बहरो। तुम्हाला शुभेच्छा आणि सामनावीराचा पुरस्कार ठिकाणी आपण प्रदान केलेला आहे। चला सार्थक मोरे आपण या आणि त्याचबरोबर आकाश मोहिते आपण या। आपल्याला वैयक्तिक पारितोषिक आहेत। आकाश मोहिते यांच्यासाठी संतोष दादा जाधव यांच्याकडून 500 रुपये आहे आणि सार्थक मोरे यांनी जी विकेट घेतली होती त्यासाठी संजय दादा मोरे यांच्या वतीने पारितोषिक होतं आणि त्यांना आम्ही ते प्रदान करत आहोत। संजय सकपाळ यांना विनंती, आपल्याला 500 रुपयाचं कॅश प्राइज आपण या तिन्ही खेळाडूंना विनंती आहे की आपण या, आपल्याला हे पुरस्कार दिले जातील। सार्थक मोरे, आकाश मोहिते, संजय सकपाळ, आपल्याला विनंती आपण या। संजय मोरे साहेबांना विनंती आहे की आपण आकाश मोहिते ज्यांनी ओमान देशासाठी लेदर बॉल क्रिकेट खेळलं, जिल्हा आयकॉन म्हणून केएसके प्रीमियर लीग मध्ये खेळत आहेत। इंदाई 11 स्टार या टीम कडून चांगल्या खेळासाठी हे 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे आपण त्यांना प्रदान करत आहोत। सार्थक मोरे आपण या, संजय सकपाळ आपण या, आपल्या खेळासाठी पारितोषिक आहे। गावरी गावचे संजय सकपाळ यांना पारितोषिक आहे। संघ मालक प्रेम देसाई यांच्या वतीने आपण ते त्यांना प्रदान करत आहोत। बापू धोंडे यांच्या शुभाशय आपण ते पारितोषिक वितरण करत आहोत। सार्थक मोरे आपण या। सार्थक मोरे यांनी चांगली गोलंदाजी केली आणि त्यांच्या गोलंदाजीसाठी 501 रुपयाचं पारितोषिक आहे, तेही आपण आदित्य चोरगे यांच्या शुभाशय प्रदान करत आहोत। अंडर 19 चे खेळाडू सार्थक मोरे आपण चांगले खेळलात आणि आपल्याला हा 500 रुपयाचा कॅश प्राइजचा पुरस्कार आम्ही मुख्य व्यासपीठावरून प्रदान करत आहोत। चला मॅच क्रमांक 3 ला सुरुवात होतीये। मॅचला सुरुवात होईल आवाजामध्ये आपण पुन्हा एकदा फेरबदल करूया। महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचा भारदस्त आवाज आपण पुन्हा एकदा ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मधून जयेश भोसले सरांना। कमिटी मेंबर्सना विनंती असेल की काही सन्मान आपण आपल्या मुख्य व्यासपीठावरती घेतोय। प्रदीपजी चोरगे आपण काही सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती घेतोय, आपल्याला विनंती आहे कमिटी मेंबर्स। प्रथमतः आपल्या मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे, मुंबई पोलीस आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, मित्रांचे मित्र अर्थातच आपणा सर्वांचे लाडके बापू धोंडे साहेब यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय। मी विनंती करतो प्रदीप चोरगे, आपल्याला विनंती करतो आपल्याच शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया। आपल्या सर्वांचे लाडके आणि स्वर्गीय विजयदादा देसाई संघाचे संघ व्यवस्थापक आदरणीय आमचे बापू धोंडे यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय। मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आदरणीय बापू धोंडे साहेब यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। पुढील सन्मान वाई पश्चिम विभाग क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष ज्यांच्या माध्यमातून वाई प्रीमियर लीग ही स्पर्धा डे नाईट क्रिकेट स्पर्धा घेते, अर्थातच आमच्या सर्वांचे लाडके मित्र आदित्य दादा चोरगे यांचा सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करतोय। जितेंद्र मोरे यांना विनंती करतो या, आपल्या शुभ हस्ते आपण आदित्य दादा चोरगे वाई पश्चिम विभाग क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष यांचा आपण करूया सन्मान। बॅक टू क्रिकेट। थँक्यू व्हेरी मच निलेश मार्डेकर सर यांचा आवाज तुम्ही ऐकत होता, धन्यवाद। संतोषजी देसाई सर, या आपण आणखी एक महत्वपूर्ण सामना महाबळेश्वर स्पोर्ट्स आणि त्याच्या अगेन्स्ट ग्लोरियस स्पोर्ट्स या दोन संघांदरम्यानची लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे। आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत। यावेळेस बॉल ऑन साइडला केला, फटका फसला, क्षेत्ररक्षक सहज साधा सोप्पा झेल, फ्री होम डिलिव्हरी, खेळाडू क्रमांक पहिला बाद। आणखी काही सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती या ठिकाणी करतोय। अगदी
या KSK प्रीमियर लीगला बहुमूल्य सहकार्य ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलंय आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस ज्यांना नेहमी संबोधलं जातं अक्षय दादा सकपाळ जे आहिर गावचे आहेत त्यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. वसंतदादा यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण अक्षय सकपाळ ज्यांच्या माध्यमातून KSK प्रतिष्ठानसाठी आणि या स्पर्धेसाठी बहुमूल्य सहकार्य लाभलंय त्यांचा आपण करूया सन्मान. अक्षय सकपाळ दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस मित्रांचे मित्र म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं त्यांचा आपण विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती खऱ्या अर्थाने आमच्या सर्वांचे मित्र रोहनदादा उपस्थित आहेत त्यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. मी जितेंद्र मोरे यांना विनंती करतो आपले सर्वांचे लाडके मित्र रोहनदादा यांना आपण करूया सन्मानित. बॅक टू क्रिकेट. थँक्यू सो मच. आणखीन एक मोठा धक्का अर्थात पहिलाच मोठा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागत असताना पाहायला मिळतो आहे. आघाडीचे बॅटर इथे बाद होत असताना पाहायला मिळाले. पुढचा चेंडू यावेळेला देखील समोरच्या दिशेने केला. मिड ऑफला बीट करण्याचा प्रयत्न इथे झाला होता. सरळ बॅटने आपल्या बॅटचा फेस ओपन केला. डाऊन ग्राउंड केलेला हा स्ट्रोक मिड ऑफचा क्षेत्ररक्षक अलर्ट पाहायला मिळाला. राहुल मैदानाच्या आतमध्ये राहुल भातोसे आणि त्याच्या साथीला गणेश कदम ही जोडी मैदानावरती आहे. अनिल शिंदेला आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना. 3 बॉल या बहादराने अद्याप हाताळलेत परंतु 1 धाव त्याने अद्याप जी मात्र सध्याच्या घडीला खर्च केलेली पाहायला मिळाली. विकेट देखील त्याने प्राप्त केली आहे बहादराने अर्थात किमोना अगदी यावेळेचा बॉल ऑन साइडला स्लॉक स्वीप केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन नाही आहे. या बॉलवरती रन्स अवेलेबल आहेत. रन्स मिळतील 4. हा लाय सणसणीत चौकार. एक चांगला स्ट्रोक अटेम्प्ट केला ऑन साइडला इथे पाहायला मिळतोय. फ्रंट लेग पुढे आणलं स्लॉक स्वीप केलं. हँड अँड कॉर्डिनेशन गणेश कदमचा चांगला पाहायला मिळाला आणि पहिल्या बॉलवरती त्याने चौकार ठोकला. 5 धावा दाफलकावरती आहेत. ग्लोरी स्पोर्ट्स टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळते. महाबळेश्वर स्पोर्ट्सच्या अगेन्स्ट एक महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळाला आणि ज्यामध्ये पहिल्या विकेटसाठी मोठी भागीदारी बनू शकली नाही. 0वरती बाद होत असताना पहिला खेळाडू पाहायला मिळाला आणि तिथून पुढे हा सामना इथे बनतोय. अनिल शिंदे गोलंदाजी करतायत चांगल्या टप्प्यावरती. यावेळेचा बॉल देखील कमी गतीने परंतु तो बाहेरच्या दिशेने निघणारा फलंदाजाला 4 मुंड्या चित करत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाजीतील कलात्मकता ही नेहमी चांगल्या दर्जाची असावी लागते. एक द्रुतगती गोलंदाज आघाडीचा द्रुतगती गोलंदाज हा नेहमी चाणक्य असावा लागतो आणि त्याच्याकडे गोलंदाजीतील संपूर्ण आयुध इथे पाहायला मिळालेत. परिपक्वता. आडवा बॅटने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. यष्टिरक्षक बीट फलंदाज बीट यष्टिरक्षक बीट लॉंग स्टॉपला रन्स मिळतील. लेग बाईटच्या स्वरूपामधून 4. हा लाय चौकार. एक वाहनाची की हरवली. एका गाडीची की हरवली आहे. चावी हरवली आहे. जी कोणाला मिळाली तर कृपया ती आणून द्या. परंतु अगदी त्याच वेळेला गाडी मालक आपण गाडी जवळच उभे राहा. एका गाडीची की हरवली आहे. कोणाला मिळाली सापडली तर ती कृपया व्यासपीठावरती आणून द्यावी ही नम्रतेची विनंती. पहिला षटक संपला. 9 धावा दाफलकावरती आहेत. जिथे आपण पाहतो एक फलंदाज जो मात्र इथे बाद होत असताना पाहायला मिळालाय आणि तदनंतर एक चांगली बॅटिंग साकारली आहे. गणेश कदमने एक चौकार ठोकला. पाईच्या स्वरूपामधून लेग बाईच्या स्वरूपामधून चौकार येत असताना पाहायला मिळाला. एक सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. वाई प्रीमियर लीग ही स्पर्धा डे नाईट आपल्या भेटीस येते आणि या स्पर्धेचे आधारस्तंभ आदरणीय आमचे महादेवजी तुपे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. वाई प्रीमियर लीग डे नाईट क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीस येते. वाई तालुक्याच्या इतिहासातील पहिली डे नाईट क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेचे आधारस्तंभ महादेव तुपे यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. थँक्यू सो मच. बॅक टू क्रिकेट.
सुशांत शिंदेने आणखीन एक चांगला झेल इथे टिपला. फलंदाज दुसरा बाद होईल. रन्स आलेला नाही आहेत, धावा थांबल्यात. अशा परिस्थितीमध्ये विकेट गमावल्यात. पहिल्या षटकामध्ये विकेट गमावली, दुसऱ्या षटकातील देखील व्हेरी फर्स्ट बॉल वरती विकेट गमावत असताना आपण पाहतोय. अर्थात फलंदाज बाद होतात ते दोन. संघाच्या अडचणी वाढू लागल्यात. ग्लोरियस स्पोर्ट्स टीम बॅटिंग करत असताना पाहायला मिळते. KSK प्रीमियर लीग 2025चा हा थरार आपण अनुभवतो आहोत. सातारा जिल्ह्यातील नामांकित क्रिकेटची लीग स्पर्धा KSK प्रतिष्ठान आयोजित व मर्यादित असणारी स्पर्धा आपण पाहत आहोत. 9-2 ही सद्य परिस्थिती ग्लोरियस स्पोर्ट्स टीम बॅटिंग करत असताना पाहायला मिळते आहे. प्रशांत शेट्टी आणि त्याच्या साथीला गणेश कदम अद्याप मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. विवेक शिंदे आले आणि जिथे आपण पाहतोय विवेक शिंदेने पहिल्या बॉलवरती इथे विकेट प्राप्त करत असताना आपण त्यांना पाहिलं. पुढचा बॉल विवेक ओव्हर द विकेटने नेक्स्ट डिलिव्हरी. यावेळेला देखील खुला टाकला होता. यावेळेला बाळाला मिळतो वेगवान इन स्विंग यॉर्कर. डायरेक्ट हिट, सुपर हिट. फलंदाज बाद. आणखी एक धक्का, तिसरा धक्का दिला. एका मागोमाग एक फलंदाज. व्हाईट बॉल आहे आणि त्यावरती रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. फलंदाज आले आणि गेले देखील. वेदांत शिंदे होते. काय थ्रो मारलाय. डायरेक्ट हिट हा नेहमी सुपर हिट होतो आणि हा सुपर हिट थ्रो इथे पाहायला मिळाला. मॅच मध्ये कलाटणी. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये केवळ हजेरी लावतात आणि पथ्याच्या बंगल्याप्रमाणे ही इनिंग इथे लडखडताना पाहायला मिळते. ग्लोरियस स्पोर्ट्स टीम जो ग्लोरियस परफॉर्मन्स द्यायला हवा होता संघाचा तो अद्याप झालेला नाहीये. नऊ धावा दाफलकावरती आहेत. 3 धक्के दिले आहेत. संकेत चव्हाण यांना आपण नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आडवा बाटणी खेळण्याचा प्रयत्न होय. लेग बी फोर प्लम स्वरूपामध्ये चौथा धक्का. 9 या धावसंख्येवरती चौथा फलंदाज बाद. यदा कदाचित होळीचे दिवस चालू आहेत आणि जर का होळीच्या मुहूर्तावरती गावाची मॅच असती ना आणि गावाच्या क्रिकेटच्या सामन्यामध्ये जर फलंदाज या बॉलवरती वाद घालत उभा राहिला असता तर मला वाटतं सूर्यकांतजी अडावसरांनी हात धरला असता बॅटरचा आणि त्याला म्हणाला असे तू बाद आहेस बाबा चल बाहेर. इतका प्लम पाहायला मिळाला. यष्टांच्या मधोमध सापडला. फलंदाज बाद होतोय. 9 या धावसंख्येवरती चौथा धक्का. 4 फलंदाज बाद झाल्यात. पथ्याची इमारत ही मला वाटतं जास्त काळ उभी राहते परंतु इथे हे फलंदाज जास्त काळ उभे राहू शकलेले नाही आहेत. केवळ हजेरी लावण्याचं कामकाज इथे झालंय. एका मागोमाग एक धक्के दिलेत. 9 धावा दाफलकावरती आहेत. 4 फलंदाज बाद झाल्यात. ग्लोरियस स्पोर्ट्स टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. कमलेश शिंदे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. मागील 3 बॉलचा विचार केला तर फलंदाज बाद बाद बाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये दुसरा धक्का दिला होता. मधला चेंडू जो राहिला. विवेक शिंदे पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतील. नवीन फलंदाज कमलेश शिंदेना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये ते दाखल झालेत. स्ट्राईक एंड वरती पुढचा बॉल लो फुलटो होता. ऑन साइडला केला डीप मध्ये. बीताबो कल था. जे घडलं ते सारं विसरून आपल्याला मैदानाच्या आतमध्ये उभं राहायचं आहे आणि गणेश कदमसाठी संघातील संघाचा नायक आणि त्याच वेळेला खेळाडू म्हणत असतील मागू नको आधार शोध तुझं तुधार साध घालू नको तू कोणाला. स्वतः तुला खेळ करायचा आहे. बॅटिंग करायची आहे. रन्स गोळा करायचे आहेत. संघ अडचणीमध्ये आहे आणि टॉप परफॉर्मन्स व्हायला हवा. लो फुल टू द ऑन साइडला ग्लान्स केला होता. मनगट वळवली. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये रन्स मिळेल ती केवळ इथे एक धाव महत्वाची आहे संघासाठी. एका धाव्याने संघ पुढे सरकतोय. थेंबे थेंबे तळे साचे. वाळूचे कण रगडितात तेलही गळे आपण नेहमी म्हणतो. 12 धावा दाफलकावरती आहेत. काय जास्तीचं नाही. दुपारची वेळ आहे. जेवण चालू आहे आमच्या स्कोररचं. 12 धावा दाफलकावर. पुढचा बॉल
स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला आणि अर्थात हा चेंडू जिथे मात्र खोलवर टप्प्याचा पाहायला मिळालाय. बाराला 4. 12 धावा धावलकावरती 4 फलंदाज बाद. पुढचा बॉल खोलामध्ये पानसांगडे अपील, परंतु इथे फलंदाजांच्या यष्टांचा वेध घेतलाय. फर्निचर डिस्ट्रॉय, लाकूड तोड फलंदाजी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. फलंदाज बाद. 12 या धावसंख्येवरती अर्धा संघ डगआउट्स मध्ये आराम फरमावतोय. रात्रीच्या समयी लाईट वरती ससा आल्यानंतर त्याची भेदरल्याप्रमाणे त्याची अवस्था होते ना, त्या रीतीने इथे अवस्था झाली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमच्या प्रत्येक खेळाडूशी. मैदानाच्या आतमध्ये जास्त काळ कोण उभं राहायला तयार नाही आहे. कदाचित हा उन्हाचा तडाखा त्यांना सहन होत नसावा आणि डगआउट त्यांच्यासाठी अगदी चांगलं स्थान राहिलंय. बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतात, बाहेर येतात, कर्णधाराला म्हणत असतील की मैं पल दो पल का शायर हूं, पल दो पल मेरी कहानी है. 12 या धावसंख्येवरती 5 फलंदाज बाद झालेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. अनिलला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क मध्ये येत असताना पाहायला मिळतोय. आघाडीचा फलंदाज एक मात्र नाममात्र बॅटर गणेश कदम मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. कदम कदम बडा एक जा, खुशी के गीत गाय जा. यावेळेचा बॉल ऑन साइडला, फटका फसला. हा झेल महत्वाचा आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, होय 6वा धक्का. आता संघावरती उडावलेली नामुष्की ऑल आउटची आहे. 12 या धावसंख्येवरती 6 फलंदाज बाद झालेत. ग्लोरियस स्पोर्ट्स टीम ची बॅटिंग ऑर्डर इथे टॉप ऑर्डर पूर्णतः कोलॅप्स झाली आहे. फलंदाज संख्येत ही देखील बाद होतोय. संघाची त्यांनी साथ सोडली आहे. संघाची अडकलेली ही नाव रे, तिला किनारी लाव रे, संघाचे साथीदार म्हणत असतील. एक फायटिंग टोटल उभी व्हायला हवी आणि ती अद्याप झालेली नाहीये. चालू तर चालू काय मैदानाच्या आतमध्ये या प्रशस्त क्रीडांगणावरती आपण उतरलेलो आहोत. मोठी स्पर्धा आहे, मानाची स्पर्धा आहे. आपल्या नावापुढे रन्स हव्यात, त्यासाठी प्रयत्नशील असायला हवेत. तो दर्जाचा खेळ पाहायला मिळालेला नाहीये. गोलंदाजी करत असताना अनिल ही चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. व्हेरी फर्स्ट बॉल 3rd ओव्हरचा त्याने विकेट प्राप्त केली. यावेळेला सॉफ्ट हँडने केलेत. बॅक लेफ्टला खाली आणलं, हलक्या हाताने हा स्ट्रोक अटेम्प्ट केला. ठाऊक आहे आता मात्र संयमाने खेळावा लागेल. भान ठेवून मैदानाच्या आतमध्ये उभं राहावं लागेल. प्रॅक्टिस आपण सातत्याने केलेली आहे आणि प्रतिस्पर्ध्याला हे म्हणावं लागेल की अपना टाइम आएगा, बल्ला लेकर आया है तो रन बना के जाएगा. बॅटिंग करणं गरजेचं राहील संघासाठी. हाफ ट्रॅकर, फटका फसला. गोलंदाज चेंडूच्या खाली, बोल्ड अँड कॉट, फलंदाज बाद. या इनिंग मध्ये मला वाटतं ना की जास्तीचं काय राहिलेलं नाही आहे. त्या 7 फलंदाज बाद झाल्यात. मध्यंतरी माझ्या समालोचना क्षेत्रामध्ये अर्थात गेल्यात मागील 3 रात्री अशाच आल्या होत्या. फर्स्ट इनिंगला रनच बनले नव्हते. मग रायगड आणि रेस्ट ऑफ इंडियाची मॅच देखील असेल, तिथे रन्स बनल्या नव्हत्या. मैदानाच्या आतमध्ये ग्लोरियस स्पोर्ट्स टीम बॅटिंग करते, रन्स आलेल्यात नाही आहेत. केवळ षटकार टोकण्याची किमया साधण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. परंतु क्रिकेट ही केवळ षटकार आणि चौकाराने बनत नसतं. ज्याला षटकार आणि चौकाराला आपण क्रिकेटमध्ये पुलाव समजतो ना, त्यापेक्षा अधिक क्रिकेटची जी भाकरी आहे ना ती सिंगल आणि डबल आहे. ती खाण्याकडे कलच नाही आहे खेळाडूंचा. हल्लीचे खेळाडू पुलावावरतीच ताव मारतात. यावेळेला समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक आले, त्या ठिकाणी वेगाने चेंडूवरती येत असताना पाहायला मिळाल्यात. फेकी करण्यात येते, 2 धावा इथे कंप्लीट करण्यात येत असताना पाहायला मिळाल्यात. पहा त्याच वेळेला तुम्ही यशस्वी होताना, ज्यावेळेला तुमचं क्षेत्ररक्षण चांगलं राहतं, तुमची कमिटमेंट चांगली राहते, एकीचं बळ त्याच वेळेला मिळतं फळ. टीम वर्क इज अ ड्रीम वर्क हे नेहमीच आपण म्हणतो आणि हा टीम वर्क पाहायला मिळालाय.
हवेला खुला आता वाईट यॉर्कर यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. खोलातले हे चेंडू इथे पाहायला मिळालेत. स्कोर कार्ड वरती येते 15-7. पुढचा बॉल यावेळेला खोला टाकला होता. कबसला केलेत. स्वीपर कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक हा एक सिंगल मिळाले. दुहेरीचा प्रयत्न. सेकंड रन. जोखीम घेतली. रिक्स घेतली की तोटा होतो, परंतु जो रिक्स घेतो तोच मोठा होतो. इथे रिक्स घेतली, रिवॉर्ड मिळालाय. पाण्याची मागणी करण्यात आली. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. अक्षय कदम यांना आपण पाहत आहोत. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ट्रॉली पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जात असताना पाहायला मिळाले. पाणी मैदानाच्या आतमध्ये गेलंय. मला वाटतं 5-6 वर्षापूर्वी मी या युवकासोबत भेटलो, परंतु ज्या वेळेला माझी त्यांच्याशी गाठ झाली ते बसून सातत्याने खेळाडूंची माहिती देत होते. मी म्हटलं तुम्ही स्कोरर का होत नाहीत. तिथून त्यांनी गुणलेखकाची भूमिका अदा केली आणि आज उत्कृष्ट स्कोरर व्यतिरिक्त एक चालता बोलता कम्प्युटर म्हणूनही आम्ही त्यांच्याकडे पाहतो. स्कोर कार्ड वरती रन्स आहेत त्या 17. 7 फलंदाज बाद झाल्या. 3 षटकांचा खेळ संपलाय. 5 एक्स्ट्रा आल्यात. त्यामध्ये 17 मध्ये 5 एक्स्ट्रा आहेत. अर्थात तुम्ही 12च बनवल्यात. बॅटिंग करत असताना ग्लोरी स्पोर्ट्स या टीमला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सातारा जिल्ह्यातील नामांकित क्रिकेट लीग स्पर्धा आपण पाहतोय. KSK क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत व आयोजित KSK प्रीमियर लीग 2025 चा थरार 6वं पर्व आणि या 6व्या पर्वावरती तमाम खेळाडूंना आहे गर्व असे 6वं पर्व आपण पाहतोय. KSK क्रीडा प्रतिष्ठान रजिस्टर्स आहे. ही बाब तितकीशी महत्वाची, कारण आपल्या संयोजनाच्या आणि आयोजनाच्या माध्यमातून सातत्याने नवनवीन उपक्रम या समितीने आणि या प्रतिष्ठानने घेऊन येत असताना पाहायला मिळाल्यात. चांगल्या दर्जाच्या क्रिकेटच्या स्पर्धा नित्य नियमाने येत असताना पाहायला मिळाल्या. सातारा जिल्ह्याला एक नवीन जिथे आपण झळाळी पाहायला मिळाली. प्रत्येक तालुक्याच्या स्पर्धा येत असताना पाहायला मिळतात, परंतु गेले 6 वर्ष 6 पर्व या महाबळेश्वर तालुक्याच्या स्पर्धा करण्याचा योग येतो, परंतु त्या वेळेला या स्पर्धांनी नवनवीन आपली बिरुदं ओलांडली आहेत, किंवा मापदंड ओलांडताना पाहायला मिळाल्यात आणि प्रत्येकाच्या मनामनामध्ये घर करून जाणाऱ्या स्पर्धा ते घेऊन येतात. उजव्या यशेच्या बाहेर खोलात टाकलेला हा बॉल ड्रायव्हिंग लेन वरती होता. यावेळेला बॅटर आपण क्षितिज शिंदेला पाहत आहोत. एक सिंगल आली आहे. एकेरीच्या मदतीने 18 धावा धावफलकावरती आहेत. प्रतीक सकपाळ आणि क्षितिज शिंदे. षटक क्रमांक गोलंदाजी मार्क मध्ये 4थं वेदांत शिंदे यांना आपण पाहत आहोत. गोलंदाजी त्या दर्जाची व्हायलाच हवी आणि तो दर्जा आणि तो क्लास मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळतो वेदांच्या माध्यमातून देखील. पुढचा बॉल यावेळेला फटका फसला. आणखी एक फटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षकाचा जजमेंट चांगला आहे. आज कॅचिंग प्रॅक्टिस महाबळेश्वर स्पोर्टची चांगली झाली आहे. एका मागोमाग एक फलंदाज बाद झालेत. अफवाद वगळला एक खेळाडू रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला. त्या पुढचे 7 फलंदाज हे कॅच आउट रूपाने बाद झालेत आणि एक बॅटर अर्थात 6 फलंदाज कॅच आउट, एक फलंदाज बोल्ड झाला होता. टोटल 8 बाद झालेत. 18-8. 18 धावा धावफलकावरती आहेत. वेदांत शिंदेने देखील विकेट प्राप्त केली आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो ग्लोरियस स्पोर्ट्स टीम मैदानावरती पाहायला मिळते आहे. कदाचित आज पहिला दिवस उद्घाटनी 16 सामने उशिराने चालू झाल्यात आणि अशा परिस्थितीमध्ये एक बाब ही देखील राहू शकते ना, की कारण आयोजकांचा वेळ वाचवण्याचा प्रयत्न होता. यावेळेला बॉल बॅटची आतली करा घेतली लॉंग स्टॉपला. नशिबाची साथ, मच नीडेड. हा येतो बाईचा चौकार. पंचांनी स्कोररला हाय फाय दिले आणि सांगितलं होय की हा चौकार आला बाईचा. संघाची धावसंख्या चौकाराच्या मदतीने जिथे 22 धावा धावफलकावरती आहेत 8 बाद. ग्लोरियस स्पोर्ट्स टीम एक्स्ट्रा स्वरूपामध्ये 10 धावा आल्यात. 22 मधल्या 10 धावा या एक्स्ट्रा स्वरूपामध्ये आल्यात. कॅन यू इमॅजिन
8 बॅटरने केवळ 12 धावा बनवल्यात. एक्स्ट्रा जर का इथे थांबवलं असत्या महाबळेश्वर स्पोर्ट्सच्या टीमने तर कुठेतरी आणखीन कलाटी प्राप्त झाली अशी. यावेळेला बॅटची लिडिंग एज पॉइंटच्या क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, यावेळेला त्याच्याकडून चुकी होतीये. हा आविर्भाव काही अंशी त्याची बॉडी लँग्वेज इथे नडली. सहज साधा सोपा झेल आहे असंच त्याला वाटलं, परंतु हा झेल इथे उपद्रव करेल का हे देखील पाहणं गरजेचं राहील. जीवदान मिळालं बॅटर सुजित कदमला. 2 बॉल 2 वरती तो नॉट आउट आहे. एखादा मोठा शोक त्याच्या बॅटमधून आला तर सामन्यामध्ये शिरकाव होईल. 24 धावा धावफलकावरती 8 फलंदाज बाद. मानाच्या सन्मानाच्या प्रतिष्ठेच्या अभिमानाच्या स्पर्धेमध्ये आपण खेळतोय. लोड फुलटॉस बॉल डाऊन द ग्राउंड, नो बॉल आणि त्यावरती एक सिंगल येईल. दुहेरीचा प्रयत्न इथे करण्यात आलेला नाहीये. जोखीम घ्यायची नाहीये कारण रन्स अद्याप आलेले नाहीयेत. एकामागोमाग एक फलंदाज बाद झालेत. नो बॉल, नेक्स्ट डिलिव्हरी विल बी फ्री हिट. क्रिकेटमध्ये अलीकडच्या कालावधीमध्ये आलेले हे बदल पाहायला मिळाले. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट आणि फ्री हिटचा बॉल राहील गोलंदाजी मार्क मध्ये. वेदांत शिंदेला आपण पाहत आहोत. 4 चेंडू त्याने हाताळल्यात. एक्स्ट्रा बघता त्याने अद्याप आपण पाहिलं तर 4 धाबा खर्च केल्यात. खोलात टाकला होता बॅटचे तिकेज आउटसाइड लॉंग, जिथे आपण थर्ड मॅनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक जिथे पायांचा वापर करून चेंडूला अडवण्याचा प्रयत्न त्याने केला. सरतेचे प्रयत्न पाहायला मिळाले. चांगली फेकी झाली, रन्स आलीये, धावा आल्या. त्या अर्थात 2 संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 28 धावा या षटकामध्ये धावा आल्यात. कारण एकंदरीत पाहिलं तर हे षटक ज्यादा खर्च आणि ज्यादा चर्चा या स्वरूपाचंच राहिलंय. रन्स देखील आल्यात, धावाही येत असताना पाहायला मिळाल्यात, परंतु विकेट ही प्राप्त केली आहे. पगार व्यतिरिक्त बोनस राहतो गोलंदाजासाठी विकेट प्राप्त करणं. यावेळेला बॅटची आतली कडा, शरीरभेदक मारा, इथे सिंगल कंप्लीट होतीये. वेगाने धाव इथे येत असताना पाहायला मिळाली. एकंदरीत आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती रन्स पडल्या त्या 29. 8 फलंदाज बाद. 4 षटकांचा खेळ संपला. 29 धावा धावफलकावरती आहेत. कोणत्याही प्रकारची मोठी भागीदारी पाहायला मिळाली नाही. अक्षय भिलारे आलाय गोलंदाजी मार्क वरती. दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. अक्षय भिलारे शेवटचा अंतिम षटक. 29ला 8 फलंदाज बाद. अक्षय एक वेगवान गोलंदाज. पहिला बॉल, पहिल्या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात. फलंदाज बाद. 9वा धक्का. 29ला 9. तालुक्याच्या स्पर्धेमध्ये जिथे जिल्हा आयकॉन खेळाडू खेळत आहेत अशा स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं त्या दर्जाचं क्रिकेट व्हायला हवं राहतं की आपण एक चांगल्या गोलंदाजीची अपेक्षा करतो, चांगल्या फलंदाजीची अपेक्षा करतो, परंतु तो खेळ झालेला नाही आहे. चला नेक्स्ट मॅच टॉस करण्यात येईल. एका बाजूला आरजू 11 आणि साईशा 11. साईशा 11 आणि आरजू 11 दोन्ही टीमचे कॅप्टनही आपण टॉस करणार आहोत. नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. आरजू 11 आणि साईशा 11. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. नामुष्की उडावली या संघावरती. ऑल आउट संघ होऊ शकतो, परंतु त्यासाठी विकेट प्राप्त करावे लागेल अक्षय भिलारेला. तो जिथे स्ट्रायकर एंडवरती पाहायला मिळतो. 29ला 9 बाद. उजव्या एसीच्या बाहेरचा हा बॉल थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय अक्षय भिलारे. अक्षय कदम स्ट्राईक एंडवरती आहे. अक्षय भिलारेला पाहिलं तर कोंडोशी गावाला तो बिलॉंग करतो. अगदी सातत्याने तो महाबळेश्वर स्पोर्ट्स या संघाकडून मागील 3 वर्षांमध्ये देखील तो खेळतोय. उजव्या एसीच्या बाहेर हलक्या हाताने केला. वॅकेन्सी एरिया. रन्स मिळतील. एक धाव कंप्लीट होते. दुहेरीसाठी पलटले. सेकंड रन देखील वेगाने कंप्लीट होते. 31 धावा धावफलकावरती आहेत. यष्टांच्या पाठीमागे असणारा यष्टिरक्षक अर्थात आपण या मॅच मध्ये पाहतोय सागर सुतारला काय यष्टिरक्षण केलंय त्याने.
रिॲक्शन्स मुवमेंट फार कमी राहतात, रिॲक्शन टाइम त्याच्याकडे फार कमी असतो. अशा समयी तो चेंडूला गॅदर करतो. बॅकफुटला आल्या ऑन दी टोज, पुन्हा एकदा स्क्वेअर कट केला. डीप मध्ये स्वीपर कव्हरला चेंडू ट्रॅबल होतो. एक सिंगल मिळेल, एकापेक्षा जास्तीचं काय नाही. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 32-9. नेक्स्ट मॅच, चला दोन्ही टीमची कॅप्टनी आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला संघ राहील अर्जू 11 आणि त्याच्या अगेन्स्ट साईशा 11. एक चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी झाली. फलंदाजांचे बैगुण ओळखले गेले आणि कमकुवत आणि ताकदवान डोळ्यांचा अभ्यास करूनच गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळाली. आणि ज्या ज्या वेळेला तुम्ही अशा दर्जाचा अभ्यास करून गोलंदाजी करता त्यावेळेला तुम्ही नेहमीच कारगर साबित होता. याच बाबी हेरल्या गेल्या, कारण गोलंदाजीतील आपण प्रमुख दुवा जी काय म्हणतो, खोलवर टप्प्याची गोलंदाजी, विकेट घेण्यास आणि विकेट देण्यास भाग पाडणारी गोलंदाजी खऱ्या अर्थाने इथे पाहायला मिळाली. रन्स आल्या नाहीत, 32-9 आहेत. पुढचा बॉल ओव्हर विकेटने खोलात टाकला आहे. बॅटची लिडिंग एज घेतली आहे. बॅकवर्ड पॉइंटला चेंडू ट्रॅबल होईल. एकेरी धावेपेक्षा जास्तीचं काही नाही. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्डवरती रन्स आहेत त्या अर्थात 33. शेवटच्या षटकातील शेवटचा बॉल येणं अजूनही शेष आहे. एक बाब जमेची ही राहिली आहे ना की इथे जर का विकेट गमावली नाही तर ग्लोरियस स्पोर्ट्स त्या संघावरती उडावलेली सर्वाधिक मोठी नामुष्की टाळेल. पुढचा बॉल उजव्याशीच्या बाहेर, बॅटची आतली कडा, शॉट फाईन लेगला, चेंडू ट्रॅव्हल झालाय. चायनीज कट, रुबी कट, एक रन मिळेल. एकेरीच्या मदतीने पूर्वार्धाचा खेळ संपला. 34 धावा फलकावरती आहेत. 9 फलंदाज बाद. पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर ग्लोरियस स्पोर्ट्स टीम या पण टॉस कडे बघत आहोत. नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. एका बाजूला साईशा 11 आणि अर्जू 11 या दोन संघांदरम्यानची लढत. थँक्यू सो मच. मायक्रोफोनवरती आपल्याबरोबर जोडले गेलेत. अर्थातच महाराष्ट्रातील एक नामवंत समालोचक, आकडे तज्ज्ञ म्हणून नेहमी त्यांच्याकडे पाहिलं जातं. आपणा सर्वांचे लाडके आणि सलग 6 पर्व ज्यांच्या आवाजातून आपण ऐकतोय, अर्थातच आपल्या सर्वांचे लाडके समालोचक जयजी भोसले सर यांचा आपण आवाज ऐकत होतो. इथून पुढे आपण टॉस करणार आहोत. महत्त्वाचा टॉस आहे. एका बाजूला साईशा ही टीम आहे, तर दुसऱ्या बाजूला तुम्ही विचार केला तर अर्जू 11 संघ आहे. आदरणीय प्रकाशदादा मालुसरे साहेब आमच्याबरोबर या ठिकाणी जोडलेत आणि त्यांच्याच शुभ हस्ते आम्ही करतोय टॉस. टॉस कोण मागेल? साईशा यांच्याकडून कॉल दिला जाईल. दादांना विनंती करतो, हवेमध्ये स्पिन करा. छापा हा कॉल आहे आणि यस छापा आहे. टीम साईशा या टीमने टॉस जिंकलाय. सचिन, टॉस जिंकलाय, प्रथम निर्णय काय? दुपारचं सत्र आहे. आम्ही पहिली क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण स्वीकारलं जातं. याच मैदानावरती तू जास्तीचं क्रिकेट खेळायचं, इथे खूप सारी प्रॅक्टिस करतोस. इथे खेळताना कसं वाटतंय? भरपूर टुर्नामेंट इथे होतात, पण हे केसकेमध्ये खेळायला खूप मजा येते आणि सगळे म्हणजे आपल्या भागातले पोरे असतात, एन्जॉय करायला खूप मजा येते. आयोजनाबद्दल बोललं तर खूप सारी मेहनत या स्पर्धेसाठी लागते आणि आपली कमिटी मेंबर सगळे आहेत ते खूप चांगली मेहनत करतात. आयोजनाबद्दल आणि कमिटीबद्दल काय म्हणशील? आयोजन तर केसकेचं टॉपलाच असतं आणि कमिटीबद्दल बोललं तर खूप मेहनत घेतले. खूप कमी दिवसामध्ये, आता मी पण कमिटीमध्ये आहे, मला माहिती किती मेहनत करायला लागते. खूप म्हणजे इकडे तिकडे जायला लागतं, घरी टाईम देता येत नाही. पण मी कौतुक करेल की गणेश पॅडी असेल, अध्यक्ष असतील, विकास दादा असेल, भरपूर म्हणजे त्यांनी मेहनत केली या लीगसाठी. थँक्यू सो मच. अक्षयकडे जाईन. अक्षय, टीमचा कॅप्टन होत असताना खूप मोठी जबाबदारी असते. बॅटिंग फर्स्ट करायची आहे. किती धावा स्कोरवरती लावल्या जातील? 60-65+ करण्याचा प्रयत्न असेल. दुपारचं वातावरण आहे तर जास्तीत जास्त पण करण्याचा प्रयत्न असेल. याच मैदानावरती तूही खूप क्रिकेट खेळलेस. या मैदानाविषयी आणि या आयोजनाबद्दल तुझं मत काय असेल? आयोजनाबद्दल तर म्हणायला गेलं तर लीग कमिटी असू द्या किंवा बाहेरचे असू द्या, कोर कमिटी असू द्या, प्रत्येकाचा हातभार असतो. परवा 6व्यामध्ये आपलं पदार्पण झालं KSKच्या याचं. लीग म्हणजे पहिला प्रश्न असतो की भूमिपुत्र असलं की आपल्याला ना खूप मोठा खेळाडू नाही आवडतो, कोणालाही सहजासहजी भेटत नाही मैदान. तो पहिले एक लीग आहे, कारण की आपले सगळे पदाधिकारी काय माणसं असतील त्यांच्यामुळे ग्राउंड भेटतं आणि लीग जास्त चांगली व्हावी त्याच्यासाठीच दरवर्षी प्रयत्न करतात. आणि मी विकेटचं पण सांगतो की 4 दिवसापूर्वी, कालच्या दिवसापूर्वी विकेट बनली नव्हती, 6 तासात विकेट बनवले आणि चांगलं खेळण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. थँक्यू सो मच. प्रकाशदादा आपल्याकडे जाईन. प्रकाशदादा, तुम्ही क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहात. केळकर सोळशी गावासाठी तुम्ही क्रिकेट खेळले. तुमचा अनुभव कसा राहिला या क्रिकेट स्पर्धेबद्दल, KSK प्रीमियर लीग बद्दल?
एस-आय साहेब, आतापर्यंत खरोखर या नवी मुंबईमध्ये अनेक प्रीमियर लीग झाल्या. आमच्या केरगाव सोळशी गावातील बऱ्याच खेळाडूंना त्या संघांमधून खेळण्याचा, त्या टुर्नामेंटमध्ये खेळण्याचीही संधी मिळाली. मला आतापर्यंत एकाही टुर्नामेंटला या वर्षीच्या हजेरी लावता आली नाही, पण KSK प्रीमियर लीगची मी आतुरतेने वाट पाहत होतो. आणि आज सकाळीच टॉस होत असतानाच मी घरून निघालो आणि शेवट काळेश्वरी वारेचा टीमचा खेळ चालू होता आणि त्यावेळेला मी ह्या टुर्नामेंटला हजेरी लावली. आणि खरोखर या टुर्नामेंटची जी आतुरतेने ज्या वाट पाहत होतो त्या आतुरतेनेच मला या प्रकारे आता जे महाबळेश्वर स्पोर्ट्सचा वगैरे खेळ पाहिला, अनेक संघांचा खेळ पाहिला. संजय सकपाळ असतील, आपलं संतोषदा, तुमचं कौतुक मालुसरे आहेत, विकासबाई कदम आहेत, आमचे अमोल मालुसरे आहेत, अविनाश साळुंके, हे सर्व कमिटी मेंबर आतुरतेने आणि चांगल्या पद्धतीने या लिंकची आयोजन करता, मेहनत घेता आणि त्या मेहनतीचं फळ मला पाहायला मिळतं आहे. एवढंच मी बोलेन. धन्यवाद. थँक्यू सो मच. दोन्ही कॅप्टनना मी खूप साऱ्या शुभेच्छा देईन. आदरणीय प्रकाश दादा, त्याचबरोबर आमचे कौतुकजी मालुसरे साहेब यांचं सर्वांचं या ठिकाणी मी थँक्यू म्हणेन. मॅचची तयारी करा. आपण जर पाहिलं टॉसमध्ये काय घडलंय तर टीम साईशा 11 या संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया. अमोल स्वीटचे मालक अमोल कदम जे तापोळेचे आहेत, त्यांना विनंती केली जाते की मुख्य व्यासपीठावरती आपण या. थँक्यू सो मच. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. मैदानाच्या आतमध्ये केवळ लक्ष होतं ते 39 धावसंख्येचा पहिला बॉल, 35 धावसंख्येचं टार्गेट होतं आणि पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये सागर सुतार आणि विवेक शिंदे यांना आपण पाहत आहोत. पहिल्या सडक गणेश कदम. पुढचा बॉल हलक्यात आणि संयमाने इथे सॉफ्ट हँडने डिफेन्सिव्ह स्ट्रोक पाहायला मिळाला. सागर सुतारने जशी प्लेट केली ना, त्याने दोन्ही काय सांगितलं की हॅशटॅग रिस्पेक्ट त्याने दिली या बॉलला. एक चांगल्या दर्जाचा सेन्सिबल क्रिकेट तो खेळत असताना पाहायला मिळतो. बॅटर कम यष्टीरक्षक जादा आणि तथा एक हार्ड हिटर बॅटर म्हणून त्याच्याकडे आपण नेहमीच पाहिलंय. डेड बॉल, मृत चेंडू इथे घोषित करण्यात आलाय. या इनिंग मध्ये रन्स आल्या नव्हत्या पूर्वार्धामध्ये, परंतु इथे बॅटिंग चांगली करावी लागेल. उजव्या सीच्या बा स्क्वेअर कट झेल निसटलाय. चेंडू सीमारेषा ओलांडेल. मिळतील धावा 4. पहिला बॉल पेस करत असताना विवेक शिंदेच्या बॅटमधून चौकार. चेक मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं आगमन होत आहे, अर्थातच कराड तालुक्याचे स्वप्नीलजी मोरे यांचं शुभागमन होत आहे. दादांचं करूया मनापासून सहर्ष स्वागत. थँक्यू. जिल्हा आयकॉन म्हणून खेळत असताना विवेक शिंदेला आपण पाहत आहोत. रोहितचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना यावाला फटका बसलाय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. विवेक शिंदे डिपाच. पहिला खेळाडू होतो इथे बाद. इथे आपण पाहत आहोत फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतं. 9 या धावसंख्येवरती पहिला आदरा दिलाय. विवेक शिंदे जिल्हा आयकॉन खेळाडू म्हणून खेळत असताना पाहायला मिळतो. एक जेन्युइन ऑलराऊंडर आहे, हार्ड हिटर म्हणून पाहिलं जातं. फ्रंट लाईन गोलंदाज तथा बॅटिंग देखील चांगली रीतीने करत असताना त्याला आपण नेहमीच पाहायला मिळालाय. आणि आपल्या नावाला साजेसा खेळ तो करू शकलेला नाही. सातत्याने आघाडीला येत असताना भूमिकेने त्यांनी नेहमीच न्याय दिलाय. परंतु ज्या विवेक शिंदेला मी ओळखतो त्याची त्या दर्जाची बॅटिंग या मॅच मध्ये पाहायला मिळाली नाही. केवळ एक चौकार आला. दिवस सारखा नसतो मुळात. कोणताही दिवस आणि कोणती मॅच त्या दोघे नसते आणि त्या दर्जाचा खेळ इथे झाला नाही. फलंदाज होतोय बाद. छोटे खाणी आव्हान आहे आणि याच सामने लढवले जातात. स्कोर कार्ड वरती त्यांचा 9-1 फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये वेदांत शिंदे यांना आपण पाहत आहोत. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. ग्लोरियस स्पोर्ट्स टीम. या मॅच मध्ये जर काय शिरकाव करायचा आहे ना तर विकेट प्राप्त करावा लागतील आणि एका मागोमाग एक नव्हे तर गुच्छामध्ये विकेट प्राप्त करणं गरजेचं राहील. पुढचा बॉल गोलंदाज यावेळेला हलक्या हाताने क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. 1 मोर विकेट डाऊन. सेलिब्रेशन पहा. फलंदाज बाद. वेदांत शिंदे आले आणि वेदांत शिंदे गेले देखील. बाद होत असताना पाहायला मिळाले.
सॉफ्ट हँडने डिफेन्स करावा लागतो, त्यांनी सॉफ्ट हँड मुळात केलेच नाहीत आणि प्लेसमेंट हार्ड प्लेसमेंट पाहायला मिळाली. बॅटला जसा बॉल लागला आणि जास्त हवेमध्ये राहिला. स्ट्रॉंग आर्म आहेत त्यांचे, त्या षटकार चौकारांसाठी ते जाणले जातात. मुळात आपला स्वाभाविक खेळ करणं गरजेचं होतं. आपण नेहमी ज्या खेळासाठी जाणलो जातो, जो आविर्भाव आपला आहे तो दाखवणं गरजेचं होतं, ते झालेलं नाही आहे. विकेट प्राप्त झाली आहे. कमालीची मॅच बनणार, सामना बनणार आहे यात मात्र शंका नाही आहे. सागर सुतार नॉन स्ट्राईक वरती उभा राहून केवळ पाहत राहतोय की काय, आता हेच वाटू लागलंय. 2 बॉल 2 विकेट आल्यात हॅट्रिकच्या उंबरड्यावरती. नवीन बॅटर अतुलला आपण पाहतो बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. अतुल शेलार सालोशी गावचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येत असताना पाहायला मिळतो आहे. परंतु कौतुक करेन मी खऱ्या अर्थानं ते गणेश कदमचं. आपल्याकडे धावा जास्तीच्या नाही आहेत, कम खर्चा इथे करावा लागणार आहे आणि त्यासाठी तो गोलंदाजी करतोय. चांगल्या टप्प्यावरती त्याने गोलंदाजी केली, विकेट प्राप्त केल्यात. 9ला 2. हॅट्रिकचा बॉल ऑन साइडला, वॅकंट एरिया, रन्स मिळतील, गॅप मोठा होणार नाही, धावांचा तोटा. रन्स मिळाला 4, हा आलाय चौकार. 13ला 2, 13 धावा धावलकावरती. 24 बॉल आणि आता मात्र 22 ची आवश्यकता. 24 चेंडू आणि 22 धावा. चांगल्या दर्जाचं क्रिकेट, चांगल्या दर्जाच्या मॅचेस मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाल्यात. खेळाडूंसाठीचा ड्रेस कोडचा असेल, चांगल्या ड्रेस कोड्स आज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाला. किट पार्टनर या स्पर्धेचे कौतुक आपण करायला हवं, ज्या पद्धतीचा ड्रेस कोड्स आपल्याला पाहायला मिळालाय. किट पार्टनर आपण या स्पर्धेचं पाहतोय. प्रत्येक संघाच्या संघनायकांनी बनवलेले ड्रेस कोड्स आहेत आणि सातत्याने एक चांगल्या दर्जाचे ड्रेस कोड्स आपण पाहतोय. महाबळेश्वर स्पोर्ट्स ऑरेंज आर्मी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि ग्रीन आर्मी महाबळेश्वर स्पोर्ट्स आपण पाहतोय आणि ग्लोरियस स्पोर्ट्स अर्थात ऑरेंज आर्मी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. महाबळेश्वर स्पोर्ट्स मला वाटतं सातत्याने काही वर्ष मागे उलटून पाहता की जास्तीचा ग्रीन कलरचा ड्रेस कोड्स हा त्यांचा राहिलेला पाहायला मिळाला आणि गतवर्षीचे चांगलं प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना क्षितिजला आपण पाहतोय. क्षितिज शिंदे कुरोशीचा खेळाडू. 24 बॉल 22 ची आवश्यकता. मॅच खुली झाली आहे. सागर स्ट्रायकिंग वरती आणि तो जास्तीची स्ट्राईक स्वतःकडे ठेवणं पसंत करेल. इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला केलाय. फटका तर चांगला, रन्स मिळतील. या फटक्यात चांगल्या दर्जाचा आणि चांगल्या टप्प्यावरती आलेल्या बॉलवरती होता. चेंडू नेवलांडल्या सीमारेषा मिळतील, धावा 4, हा आलाय चौकार. या फलंदाजाचा ना वेगळाच आहे थाट, तो गोलंदाजांची नेहमीच लावतो वाट. सागर सुतार त्याचाच आविर्भाव मैदानाच्या आतमध्ये, त्याचाच बोलबाला. रन्स आला त्याच्या बॅटमधून. पुढचा चेंडू आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, कमी गतीने टाकला. व्हेरिएशन अँड व्हरायटीचं समय साधणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हे आपलं कारगर अस्त्र आहे आणि ते इथे बाहेर काढलंय. खऱ्या अर्थानं त्याच टप्प्यावरती गोलंदाजी होणं गरजेचं होतं आणि इथे ती होतीये. विकेट टू विकेट गोलंदाजी तितकीशी करावी लागेल विकेट प्राप्त करण्यासाठी. बॅकफुटला आले, कट करण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतलाय. व्हेरिएशन पहा किती चांगला आहे. सातत्याने गोलंदाजी करत असताना आपल्याकडे अशी वैविध्यता असायलाच हवी. प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या धाटणीचा हाताळण्याची गरज आहे संघासाठी. यावेळेचा बॉल, यावेळेला पहा या फटक्याला काय नाव द्यायचं. इस स्ट्रोक को मैं क्या नाम मधू. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, मिळतील धावा 4, हा चौकार. फ्लिक केला होता, मनगट वळवली त्याने. सागर सुतार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. तारीफ करू क्या उसकी जिसने तुम्हें बनाया. चांगला स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. ऑन साइडला, बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर. स्विचिंग चेंडू हवेमध्ये, उंची जास्त, लांबी कमी. क्षेत्ररक्षक दूर राहिले चेंडू पासून. रन्स मिळतील त्या 2. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 23 धावा धावलकावरती आहेत.
आपल्याकडे बँक बॅलन्स भरपूर मोठा आहे आणि जिथे हवं तिथे आपण खरेदी करू शकतो हेच सांगण्याचा प्रयत्न सागर सुतार करतोय. अर्थात संघाला विजयासाठी जास्तीच्या धावा नको हव्यात, आपण मनोसोक्तपणे बॅटिंग करतोय. हाफ ट्रॅकर बॉल बाची लिडिंग एज घेतली आहे, चेंडू हवेमध्ये राहिला, एक सिंगल इथे मिळेल, एकापेक्षा जास्तीचं काही नसेल. उर्वरित 18 बॉलचा खेळ शेष, 18 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता आहे ती अर्थात 11 धावसंख्येची. 18 चेंडू आणि 11 धावा. सागर सुतारची बॅटिंग पाहताना मला एक गोष्ट आवर्जून नोटीस करावीशी वाटते की प्रॅक्टिस करताना अनेक खेळाडू प्रॅक्टिस त्या गोष्टींचा करतात की सातत्याने त्या गोष्टी त्यांना उगत असतात, परंतु एक बाब नेहमीच लक्षात ठेवायला हवी की प्रॅक्टिस त्या गोष्टीची करायची ना ज्या आपल्याला उघड जातात, किंवा ज्या गोष्टी आपण करू शकत नाही, ज्याच्यावरती जास्तीचा आउट होतो. सागर सुतारने ते केलं नाही या मॅच मध्ये की आपण पुढच्या मॅच मध्ये ते इम्प्लिमेंट कसं करू शकतो, आपण पुढच्या सामन्यांमध्ये धावा कशा गोळा करू शकतो याकडे त्याचा कल राहिला. पहा प्रत्येक शोक तो खिलवाड केला जणू काय त्यांनी गोलंदाजांची आणि रन्स गोळा करण्याची भूमिका ही त्याची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. त्याची ही जी अदा आहे ना त्याच्यावरती टेनिस क्रिकेटचे खेळाडू आणि प्रेक्षक वर्ग नेहमी फिदा पाहायला मिळाल्यात. बॅटिंग करतो सागर सुतार. संघाची धावसंख्या ती 24, 2 फलंदाज बाद. तिसरी षटक गणेश कदमला आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर. हाफ ट्रॅकर होता, हॉरिझॉन्टल बाद स्ट्रोक केला, कट केला होता, स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. लॉंग टेनिसचं रॅकेट फिरवावं ना त्या रीतीने ही बॅट फिरवली, वरून खाली आणली आणि हा फॉर्म जॅक करत असताना रन्स गोळा केल्यात त्या 2. संघाची धावसंख्या 26, विजयासाठी 9ची आवश्यकता. 17 बॉलचा खेळ शेष आहे. 8 विकेट हातामध्ये आहेत. सागर स्विच हिट, यावाला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, मिळतील धावा 4, येतोय तो चौकार. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते 30 धावा धावफलकावरती आहेत. 30ला 2. येणारे चेंडू आता मात्र इथून राहिले तर 16 बॉल आणि 5ची आवश्यकता. एखादा मोठा फटका हा मॅचचं रूपडं पालटेल, एखादा मोठा शोक सामना इथे संपून जाईल. पुढचा बॉल, यावेळेला परफेक्ट मिळाला बॅट, मॅच फिनिश, सामना संपवला सागर सुतारने. एक पात्री अभिनय करत असताना सामना त्याने इथे संपवलाय. अर्थात तब्बल जिथे 15 बॉल आणि 8 विकेट राखत असताना ही मॅच इथे जिंकली आहे ती अर्थातच महाबळेश्वर स्पोर्ट्स या टीमने. कॉंग्रॅच्युलेशन, वेल प्लेड. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार अनिल शिंदे राहिला. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार ज्याने 3 विकेट प्राप्त केल्या गोलंदाजी करत असताना आणि ज्याच्या माध्यमातून बॉलिंग समरी आपण त्याची पाहूया. 3 विकेट त्याने तिथे 10 धावा खर्च करत घेतल्या आणि 3 कॅचेस त्याने टिपल्या होत्या. त्याच जोरावरती तो राहतो या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार अनिल शिंदे. अनिल शिंदे या लांबचा खेळाडू, अनिल शिंदे प्लेअर ऑफ द मॅच. आणि नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळेल एका बाजूला आरजू 11 आणि साईशा 11. धन्यवाद. ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकलात, जयेश भोसले सरांना तुम्ही आतापर्यंत कॉमेंट्री बॉक्समधून आपलं ऐकलं. काही सन्मान आपण करत आहोत मुख्य व्यासपीठावरती. या ठिकाणी कराड तालुक्यातील स्वप्नील मोरे यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करूया. त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करू. ज्यांचा संघ कराड प्रीमियर लीग मध्ये सातत्याने खेळतो आपण त्यांचा सन्मान करत आहोत. जिमचे मालक आहेत, त्यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेच्या वतीने आपण लगोलग करत आहोत. त्यांना आपण सन्मानित करूया. स्वप्नील मोरे यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठ